जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण आपण पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा इथे सराव घेत असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चला मग व्हिडिओ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताचा गोल्डन बॉय ज्या भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये नीरज चोप्राने एकमेव सुवर्णपदक प्राप्त केले होते, म्हणून आपण 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न, CCTNS म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम कशा संबंधित प्रणाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी गुन्हे व गुन्हेगार या संबंधित CCTNS हे संबंधित आहे. पुढील प्रश्न, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, BPR&D. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर महाराष्ट्राचे निमलष्करी दल SRPF. ऑप्शन क्रमांक सी हे आहे. SRPFची स्थापना 6 मार्च 1948 पुरंदर या ठिकाणी करण्यात आली होती. पुढील प्रश्न, रस्किन बॉन्ड हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खाली बघा ऑप्शन क्रमांक सी लेखक या संबंधित रस्किन बॉन्ड ही संज्ञा आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी 0 माईल कोठे आहे? तर भारताचे 0 माईल महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, 0 बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण? तर ऑप्शन क्रमांक डी सुभाष पाळेकर. पुढील प्रश्न, जागतिक चिमणी दिवस कोणता? तर 20 मार्च रोजी आपण जागतिक चिमणी दिवस साजरा करत असतो. पुढील प्रश्न, SRPF स्थापना दिवस कोणता? मी मगाशी सांगितलं 6 मार्च 1948 रोजी पुरंदर या ठिकाणी SRPFची स्थापना करण्यात आली होती. पुढील प्रश्न, वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत मांडला होता. पुढील प्रश्न, सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईननी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला होता. पुढील प्रश्न, क्रोचवध कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक बी विष्णू सखाराम खाडेकर. विष्णू सखाराम खाडेकर यांना ययाती या कादंबरीनिमित्त पहिला साहित्य पुरस्कार प्राप्त देण्यात आला होता. पुढील प्रश्न, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर कर्बोदके यांना आपण ऊर्जेचे प्रमुख स्रोत म्हणतो. पुढील प्रश्न बघा, श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात हेमलकसा प्रकल्प स्थापित आहे. पुढील प्रश्न, PWG कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी नक्षलवाद. नक्षलवादासंबंधित PWG संबंधित आहे. पुढील प्रश्न, बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर ऑप्शन क्रमांक डी बघा, हेपियस कॉर्पस यानुसार सर्वोच्च न्यायालयाकडून दाद मागता येते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही? तर ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल. राज्यपाल हे पद निर्वाचित नाही, कारण ते राष्ट्रपतीमार्फत भरले जातात. पुढील प्रश्न, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर बघा, घटक राज्याचे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असतात. जसे केंद्रामध्ये राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतात. राज्यसभा हा एक स्थायी सभागृह असतं, त्याचप्रमाणे विधान परिषद देखील स्थायी सभागृह असतात. पुढील प्रश्न, राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक सी अर्थमंत्री. अर्थमंत्री वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करतात. पुढील प्रश्न, शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे? तर भारतीय संसद यांना शेषाधिकार घटनेनुसार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, सध्याची लोकसभा कितवी आहे? तर 2024मध्ये 18वी लोकसभा चालू आहे. पुढील प्रश्न बघा, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर वर्ग क नुसार पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती केली जाते, क्लास 3. पुढील प्रश्न, अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवेची तरतूद करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघा, स्वादुपिंड ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते? तर स्वादुपिंड दोन्ही प्रकारे कार्य करते, जसे की अंतःस्रावी व बाह्यस्रावी ए व बी दोन्ही प्रकारे
स्वादुपिंड कार्य करत असते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात मावळत प्रांत खालीलपैकी कोणता भाग आहे? तो पर्याय निवडा. तर बघा, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा जो भाग आहे त्याला आपण मावळत प्रांत असे म्हणत असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी वर्णांवरून योग्य ग्रह दिलेल्या पर्यायातून निवडा. तर बघा, पर्याय काय, या ग्रहाला शनीसारखे धुळीचे वलय आहेत. दुसरा पर्याय, हा ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरतो. तिसरा पर्याय बघा, या ग्रहाला व्यास सर्वात मोठा आहे. तर तिसऱ्या पर्यायावरूनच आपल्याला लक्षात येते की गुरु या ग्रहाचाच व्यास सर्वात मोठा आहे, जो की सौरमंडलमधील सर्वात मोठा ग्रह मानला जातो. पुढील प्रश्न, AIPT पुणे संस्था कोणा संबंधित आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, सेनादल. शारीरिक प्रशिक्षणासाठी AIPT ही संस्था संबंधित आहे. पुढील प्रश्न, MIA म्हणजे काय? तर MIA म्हणजे महाराष्ट्र गुप्तवार्ता अकॅडमी. पुढील प्रश्न, नीरी संस्था कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी नीरी संस्था स्थित आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, उडान योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे? तर बघा, माफक दरात हवाई सेवा करण्यासाठी उडान योजना केंद्र शासनाने लागू केली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास भारतरत्न मिळाले? तर बघा, महर्षी कर्वे, लता मंगेशकर, आचार्य विनोबा भावे यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक डी, यापैकी सर्व. 2024 नुसार एकूण 54 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते. तर राज्याचे राज्यपालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ देतात. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर बघा, यमुना, सतलज, रावी, झेलम. तर यमुना ही नदी गंगा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक ए यानुसार बसत नाही. पुढील प्रश्न, संजय गांधी नॅशनल पार्क डॅश डॅश येथे आहे. तर बोरिवली, मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे. पुढील प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात डॅश डॅश क्रमांक आहे? तर कितवा क्रमांक लागतो? दुसरा. पहिला उत्तर प्रदेश, दुसरा महाराष्ट्र. पुढील प्रश्न, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1784 नुसार पिट्स इंडिया कायदा लागू करण्यात आला होता. पुढील प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली झाली? तर बघा, 1931 साली दुसरी गोलमेज परिषद भरली होती. 1930 मध्ये पहिली, 31 मध्ये दुसरी आणि 32 मध्ये तिसरी होती. दुसऱ्याच गोलमेज परिषदेला महात्मा गांधी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला हजर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये हजर होते. पुढील प्रश्न, राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर राज्यसभेमध्ये 250 पैकी 238 सदस्य नेमले जातात आणि जे 12 सदस्य नेमतात ते राष्ट्रपतीकडून नेमले जातात. पुढील प्रश्न, SRPF मध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ज्याला आपण API पोलीस असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो, जे की SRPF मध्ये स्थित नाही. पुढील प्रश्न, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्र कोणते सशस्त्र दल काम करते? तर फोर्स 1, जे की नॅशनल सिक्युरिटी गार्ड, भारताचे जे NSG फोर्स आहे त्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने फोर्स 1 ही संस्था स्थापन केली होती. पुढील प्रश्न, सालारंज म्युझियम कोठे आहे? तर हैदराबाद या ठिकाणी सालारंज म्युझियम स्थित आहे. पुढील प्रश्न, SRPFचा रेंजिंग डे कोणत्या तारखेस असतो? मी मगाशी सांगितलं होतं, SRPFची स्थापना 6 मार्च 1948 रोजी पुरंदर या ठिकाणी करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे. पुढील प्रश्न, फेसबुकचे डॅश डॅश संस्थापक आहेत? तर मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोघं राज्याची निर्मिती एकाच दिवशी करण्यात आली होती. पुढील प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीने वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर 42वी घटनादुरुस्तीनुसार वर्णन मिनी घटनानुसार केले जाते. पुढील प्रश्न, कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत?
तर बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत. पुढील प्रश्न बघा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॅश डॅश होते. तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. पुढील प्रश्न, उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक डी, अल्टिमीटरनुसार उंचीतील फरक मोजला जातो. पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रजी अधिकारी व तारीख खालील पर्यायातून निवडा. तर ऑप्शन क्रमांक बी, 13 एप्रिल 1919 अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग झाला होता आणि गोळी टाकण्याचे आदेश जनरल डायर यांनी दिले होते, म्हणून 13 एप्रिल आणि जनरल डायर ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. पुढील प्रश्न, सध्या राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण गट व त्यापैकी IRBचे महाराष्ट्रामध्ये किती गट आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, 16 पैकी 3 IRBचे गट महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढील प्रश्न, भारतातील घटत्या क्षेत्रफळाप्रमाणे म्हणजे मोठे ते लहान राज्याचे योग्य क्रम कोणता? तर बघा, भारतात सर्वात मोठा क्षेत्रफळाने राजस्थानाचा नंबर लागतो. ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान, मध्य प्रदेश, तिसऱ्या नंबरवरती महाराष्ट्र आणि चौथ्या नंबरवरती उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागत असतो. पुढील प्रश्न, धातूमधील विद्युत धाकता कमी ते जास्त क्रमानुसार डॅश डॅश असते. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, AI, CU आणि AG. पुढील प्रश्न, दोन अणूंना आयसोबार म्हणतात. तर म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल तेव्हा आयसोबार म्हणतात. पुढील प्रश्न, चौराचौरी घटनेनंतर ही चळवळ संपुष्टात आली. तर 1922मध्ये चौराचौरी घटना झाली होती आणि त्यानुसार असहकार चळवळ जी 1920मध्ये होती ती संपुष्टात आली होती. पुढील प्रश्न, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1958 नुसार ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा राज्यकारभार हाती घेतला होता. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600मध्ये करण्यात आली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापले आहे. तर बघा, 3,07,713 इतके महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे आणि ते भारताच्या 9.36% इतके व्यापले आहे. पुढील प्रश्न, आर्य महिला समाज ही सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापन केली. तर पंडित रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर बघा, राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यात पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार करण्यात आला होता आणि दुसऱ्या क्रमांकावरती आंध्र प्रदेश. महाराष्ट्राने पंचायत राजचा पंचायत राज स्वीकार करणारे महाराष्ट्र हे 9व्या क्रमांकाचे राज्य आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कन्हान येथे व भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे डॅश डॅश धातू शुद्धीकरणाचे कारखाने आहेत. तर बघा, मॅग्नीज या धातूचे शुद्धीकरणाचे कारखाने नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करतात. पुढील प्रश्न, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था स्थित आहे. पुढील प्रश्न, उत्तर दक्षिण दिशा पाहता पुढील नद्यांचे क्रम लावा. तर बघा, किशनगंगा, गंगा, वैनगंगा, पैनगंगा. तर 1 नंबरवरती ऑप्शन क्रमांक बी, गंगा, 2 नंबरवरती किशनगंगा, 3 नंबरवरती वैनगंगा आणि लास्टला पैनगंगा. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, पहिलं विधान काय म्हणतं, महानदी छत्तीसगडमध्ये उगम पावते. बी, गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पावते. कावेरी नदी आंध्र प्रदेशमध्ये उगम पावते. तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, कावेरी नदी. कावेरी नदी आंध्र प्रदेशमध्ये नाही बल्कि कर्नाटक या राज्यात उगम पावत असते. पुढील प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेचा डॅश डॅश या क्षेत्रात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते. तर कृषी या क्षेत्रात छुपी बेरोजगारी आढळून येते. पुढील प्रश्न, निकटदृष्टिता हा दृष्टिदोष डॅश डॅश भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. तर ऑप्शन क्रमांक ए, अंतर्वक्र. पुढील प्रश्न, बॉक्साईट या धातूपासून डॅश डॅश हे खनिज निष्कर्षण केले जाते.
तर बॉक्साईट या धातूपासून ॲल्युमिनियम हे खनिज बनवले जाते. पुढील प्रश्न, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्रवतो. तर बघा, यकृत ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते. तर ऑप्शन क्रमांक सी, अमरवेल. अमरवेल ही वनस्पती परपोषी पोषण करतात. पुढील प्रश्न, आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिणाम डॅश डॅश आहे. तर आवाजाची तीव्रता डेसिबल या परिमाणात मोजली जाते. पुढील प्रश्न, बाल्कन प्रदेश डॅश डॅश हा देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे. तर तुर्किस्तान या देशात बाल्कन प्रदेश मोडत असतो. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, भारताने डॅश डॅश साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. तर 1991 मध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते. पुढील प्रश्न, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, जिनिव्हा. जिनिव्हा या ठिकाणी WTO, WHO यांचे देखील मुख्यालय स्थित आहे. पुढील प्रश्न, भारतात डॅश डॅश प्रकारची लोकशाही आहे. तर भारतात अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. पुढील प्रश्न, 101वी घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर बघा, GST वस्तू व सेवा कर या संबंधित 101वी घटना दुरुस्ती आहे. पुढील प्रश्न, पंचायत समितीच्या कार्यकारी प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतात. तर बघा, BDO गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी असतात. जिल्हा परिषदेचे कोण असतात, ज्याला आपण CEO म्हणतो, मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे असतात. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. मी मगाशी पण सांगितलं, राजस्थान हे भारतात सर्वाधिक मोठे राज्य गणले जाते क्षेत्रफळानुसार. पुढील प्रश्न बघा, अष्टविनायकापैकी डॅश डॅश गणेश मंदिरे हे पुणे जिल्ह्यात आहे. तर एकूण 8 अष्टविनायकापैकी पुणे या जिल्ह्यात 5 गणेश मंदिरे स्थित आहे. पुढील प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे. तर बघा, माळशेठ घाट अहमदनगर व कल्याण या मार्गावर आहे. खंबाटकी घाट पुणे ते सातारा, जो की प्रश्न वारंवार विचारला जातो. पुढील प्रश्न, औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण डॅश डॅश जिल्ह्यांचा समावेश होत असतो. तर बघा, एकूण 8 जिल्ह्यांचा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात समावेश होत असतो. 7 जिल्ह्यांचा कोकण या ठिकाणी समावेश होत असतो. 5 जिल्हे अमरावती आणि 6 विचारल्यास नागपूर. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे डॅश डॅश नदीवर बांधलेले आहे. तर बघा, वेळवंडी या नदीवर भाटघर धरण बांधण्यात आले आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयाच्या नोटा बंदी करण्याचा निर्णय घेतला. तर बघा, 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने 500 व 1000च्या नोटा बंद केल्या होत्या आणि 2000ची नोट 10 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात आली होती. पुढील प्रश्न बघा, डिजिटल क्रांतीपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॅश डॅश नावाची ऑनलाईन शिक्षण क्रम यंत्रणा उभारण्यात आली आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक ए, स्वयम या नावाची ऑनलाईन शिक्षण क्रम यंत्रणा उभारण्यात आली होती. पुढील प्रश्न, इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केली आहे. तर बघा, भुवन या नावाने इस्रोने एक नवीन नकाशा यंत्रणा विकसित केली होती. पुढील प्रश्न, कृषी क्षेत्रातील पीत क्रांती म्हणजे डॅश डॅश उत्पादनातील वाढ होय. तर बघा, तेलबिया या संबंधित पीत क्रांती उत्पादनात वाढ होय. पुढील प्रश्न, नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते. तर इंदापूर या ठिकाणी नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र येत असते. पुढील प्रश्न, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक बी, सिकंदराबाद. दक्षिण मध्य विचारल्यास सिकंदराबाद आणि फक्त दक्षिण विचारल्यास चेन्नई या ठिकाणी. पुढील प्रश्न, प्रदूषण मुक्त नद्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि डॅश डॅश या नद्यांचा समावेश आहे. तर बघा, मुळामुठा या नदीचा देखील समावेश करण्यात आला होता.
पुढील प्रश्न, बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी डॅश यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. तर छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर या संस्थानात डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. पुढील प्रश्न, जयपूर फूडचे जनक म्हणून डॅश यांना ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक बी, प्रमोद शेट्टी यांना आपण जयपूर फूडचे जनक असे म्हणतो. बघा, हे होते आजचे प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला अवश्य लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.